कधी कधी आपल्याला जे मिळत नाही त्यासाठी आपण आयुष्यभर रडतो, पण जे मिळालंय त्याचं महत्त्व ओळखलं तर आयुष्य अधिक सुंदर होतं. मनातल्या भावना शब्दात मांडल्या की नाती मजबूत होतात आणि न बोलण्याचं ओझं मनात साठवलं की नाती तुटतात. कुणीही कायम आपल्या बरोबर नसतं, पण त्यांनी दिलेल्या आठवणी मात्र प्रत्येक क्षणी आपल्याला सोबत करतात. जगातलं खरं सुख पैशात नाही, खरं सुख असतं एखाद्याच्या मनात आपल्यासाठी जागा असण्यात. प्रत्येक वेदना मनाला नवी शिकवण देते आणि प्रत्येक जखम आयुष्याला नवा अनुभव देऊन जाते. आपण कोणाला किती आठवतो हे समजून घेण्यासाठी त्यांच्या एका मेसेजची किंवा फोनची वाट बघावी लागते, पण खरं प्रेम असतं तिथं वाट बघावी लागत नाही. जगण्यातली खरी ताकद म्हणजे सगळं हरवलं तरी पुन्हा नव्याने उभं राहणं. कधी कधी मौन खूप काही सांगून जातं, शब्द अपुरे पडतात, पण डोळ्यातलं बोलणं सगळं व्यक्त करतं. आपलं खरं रूप तेव्हा कळतं जेव्हा आपल्याकडे काहीही नसतं, कारण पैशासोबत हजार नाती येतात पण मनसोबत थोडीच. स्वतःवर प्रेम करायला शिकलं की जग कितीही चुकीचं वागलं तरी मन शांत राहतं. जे माणसं आपल्याला दुखावतात त्यांना दोष देण्याऐवजी त्यांच्याकडून धडा शिकला की आपलं आयुष्य खऱ्या अर्थाने मजबूत होतं. काही वेळा शांत राहणं हेच सर्वात मोठं उत्तर असतं, कारण वाद नेहमी तोंडाने जिंकले जातात, पण आयुष्य हृदयाने जिंकता येतं. आपल्या हृदयात जी शांतता आहे तीच खरी श्रीमंती आहे, बाकीचं सगळं क्षण भंगूर आहे. माणसाला उंची देतात ती पद नाहीत, तर त्याचं साधेपण, त्याचं हसणं आणि दुसऱ्यांना जपण्याची कला. एखादं छोटंसं कसं आहेस हे शब्द देखील एखाद्याचा संपूर्ण दिवस सुंदर करून जातात. आयुष्य कितीही अवघड असलं तरी देव नेहमी त्याला बळ देतो. तो खऱ्या अर्थाने मनापासून प्रयत्न करतो. जगातली खरी श्रीमंती म्हणजे कोणाच्या चेहऱ्यावर आपण आणलेलं हास्य. ज्यांनी आपल्याला तोडलं त्यांच्यावर रडू नका, कारण ज्यांनी आपल्याला खरं आपलं जपलं त्यांना आपण हरवून बसतो. कधी कधी आपण जपलेली माणसं आपल्याला विसरतात, पण आपण त्यांना दिलेलं प्रेम मात्र त्यांच्याजवळ कायम राहतं. प्रत्येक सकाळ म्हणजे नवा जन्म, नवी संधी आणि नवी उमेद. म्हणून कालचं दुःख विसरून आज नव्याने सुरुवात कर.